शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटल चौकात बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर वैशाली बनकर, स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, उपमहापौर दीपक मानकर, अरविंद शिंदे, आयुक्त महेश पाठक उपस्थित होते। महापौर वैशाली बनकर म्हणाल्या, सध्या पुण्यात वाहतूक कोंडी वाढत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। म्हणून अशा नवनवीन उपक्रमांचा आम्ही नेहमीच वेध घेत राहू आणि पुण्याच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आम्ही गुजरातचे नवीन प्रकल्प पाहिले असून पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधित्व करताना आम्ही ते प्रत्यक्षात आणले। अहमदाबाद येथीलही प्रकल्प पाहून आम्ही ते आत्मसात आणि ते प्रत्यक्षात करू, असेही ते यावेळी म्हणाले। एका कामाच्या निमित्तानं अनिल भोसले माझ्याकडे आले असताना सकाळी येणारच होतो। राष्ट्रपती महोदय आज रात्री आपल्या नगरीमध्ये येत आहेत। मला वाटतं 2-3 दिवसाचे त्यांचे पुणे शहर आणि पुणे ग्रामीणचे कार्यक्रम आणि त्याच्यावर असे मोठ्या मोठ्या व्यक्ती आल्यानंतर देखील आमच्या पोलिसांची खूप अडचण होते, नागरिकांची अडचण होते। पोलिसांना VVIP रूट त्या ठिकाणी काढावा लागतो आणि त्यावेळेस इतर नागरिकांना पण जाण्या येण्याच्या करता की आपला परिसर विशेषतः पुण्याचा विद्यापीठाच्या पलीकडच्या बाजूला बाणेर असेल, औंध असेल, तो सगळाच परिसर बालेवाडी म्हाळुंगे वगैरे इतका वाढला म्हणजे एकेकाळी आपण पुणेकर विद्यापीठ म्हणजे आता शेवटचा तो म्हणजे मला आजही आठवत आहे विमानतळापर्यंत जायचंय आणि इकडे चंदननगर खराडीपर्यंत पुढे जायचंय, इकडच्याही भागामध्ये चांदणी चौकापर्यंत आपल्याला जायचंय। अशा पद्धतीचा रूट आता 2,500 कोटीचा आहे, त्याच्यात काही वाढ होईल। त्याच्यात 10% आपल्या महानगरपालिकेचे, 20% राज्य सरकारचे, 20% केंद्र सरकार करायचे आपला प्रयत्न आहे। आणि हे सगळं करत असताना डेपोचा महत्वाचा प्रश्न आहे। मी आताच दीपक मानकरांशी पण बोलत होतो, किंफरकर जायचंय, अजून 3 टप्पे त्याच्यामध्ये आहे, परंतु तातडीचा हा पहिला टप्पा आपण कॅबिनेटनी मान्यताजींच्या पक्षाकडं हे रेल्वे विभाग त्या ठिकाणी आहे, त्याच्यावर तिथं त्यांच्याशी पण कदाचित चर्चा करावी लागेल। मध्ये मोंटेसिंग आलिवाले यांच्याकडे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता गेलेलो होतो, त्यावेळेस त्यांना पण आम्ही ह्या काही गोष्टी कानावर घातलेल्या आहेत की आम्हाला महाराष्ट्रामध्ये पुणे आणि नागपूर वाढत असताना तिथं वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार पाहिजे। ही भूमिका आपली महानगरपालिकेची आहे, राज्य सरकारची आहे। जुना डेव्हलपमेंट प्लॅन आता चेतन तुपेंच्या समोर आहे। मी आताच त्यांना सांगितलं 30 जून की कुठेतरी खोदाई केल्यानंतर ताबडतोब ते काम व्हावं, कॉन्ट्रॅक्टरनी ते काम चालू करावं, परंतु कधी लाईन त्याच्यामध्ये अडचणीच्या असतात, मग केबल असते कदाचित महावितरण कंपनीची। तर आता देखील इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोरनं काही बाबी आपल्याला करायच्या, परंतु त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज गरजेचं असेल किंवा कुठं 1 वे ट्रॅफिक करणं किंवा 4 लेन करणं गरजेचं असेल, त्या पद्धतीनं करायची भूमिका ही आपल्या महानगरपालिकेने स्वीकारलेली आहे आणि महानगरपालिकेला या बाबतीमध्ये राज्य सरकारचं देखील पूर्णपणे सहकार्य है। उसके बारे में मुझे जो कुछ कहना था वो मैंने औरंगाबाद में बताया। टपाल खात्याच्या महसुली उत्पन्नात देश पातळीवर झालेल्या वाढी पुणे विभाग आघाडीवर आहे। टपाल खात्याच्या महसुली उत्पन्नात आर्थिक वर्ष 2011-12 मध्ये देश पातळीवर झालेल्या 10% वाढीच्या तुलनेत पुणे विभागाचा वाटा तब्बल 20% असून महाराष्ट्राचा एकूण वाटा 8% आहे। भावी काळात बँकांमधील सेवा सुविधा टपाल खात्याद्वारे सुद्धा मिळाव्यात, याकरता पोस्ट बँक ऑफ इंडिया ही संकल्पना राबवण्याचा केंद्र सरकारचा मानस असून 2014च्या मार्च पासून ही योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल कर्नल के.सी. मिश्रा यांनी दिली। टपाल खात्याच्या पुणे विभागामार्फत पिंपरी चिंचवड भागाकरता पोस्ट ऑफिस ऑन व्हील्स या योजनेद्वारे अद्ययावत प्रणालीद्वारे तयार करण्यात आलेल्या गाडीचं उद्घाटन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत मिश्रा यांनी टपाल खात्याच्या उपक्रमांची माहिती दिली। समाजश्री डॉक्टर जे.जी. पाटील या प्रसंगी उपस्थित होते। पुण्याच्या पूर्व भागात तसेच पिंपरी
पिंपरी चिंचवडमध्ये आता ही गाडी नागरिकांच्या सेवेसाठी धावणार आहे. मिश्रा म्हणाले, पोस्ट बँक ऑफ इंडिया ही केंद्र सरकारची संकल्पना आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम टपाल खात्याला दिले आहे. देशात आज मितीला एकूण 1,55,015 टपाल कार्यालये आहेत. त्यातील 89% ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यामध्ये ही संकल्पना राबवण्याचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र आमच्या अंदाजाप्रमाणे मार्च 2014 पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकते. तत्पूर्वी या संकल्पनेचा तयार झालेला मसुदा अजून संसदेत यायचा आहे. त्यावर चर्चा झाल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल असेही त्यांनी सांगितले. ध्रुपद बासरी वादक समीर इनामदार यांनी समीर फ्लूट या नाविन्यपूर्ण बासरीची निर्मिती केली आहे. या बासरीमध्ये वापरण्यात आलेल्या संकल्पनांची 2 विविध पेटंट्सची नोंद करण्यात आली असून या बासरीची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाणी, वीणा आणि वेणू असा त्रिवेणी संगम या बासरीच्या निमित्ताने साकारला गेला आहे. या बासरीला मुखरंध्रासमोर तानपुण्याप्रमाणे तुंबा म्हणजेच लहान आकारातील भोपळा जोडण्यात आला आहे. याखेरीज 4 छिद्रे वाढवण्यात आली आहेत. बासरीच्या रचनेमध्ये मूलभूत बदल केल्याने स्वरांचे माधुर्य, आवाज आणि कंपन क्षमता वाढवण्यामध्ये तर यश आले आहेच, पण यातील यंत्रणेमुळे 10 बोटांच्या सहाय्याने 11 छिद्रे परिपूर्णरित्या वाजवता येतात, अशी माहिती बासरी वादक समीर इनामदार यांनी दिली. त्यांनी रमाकांत गुंदेचा आणि उमाकांत गुंदेचा या बंधूंकडे गुरुकुल पद्धतीने ध्रुपद गायनाचे शिक्षण घेतले आहे. समीर इनामदार म्हणाले, 2 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ध्रुपद शैलीतील व्हॉइस कल्चर आणि खर्ज सप्तकांमधील स्वराविष्कार बासरीमध्ये उतरवण्यामध्ये यश आले आहे. अतिउच्च दर्जाचे तंत्रज्ञान, शास्त्रीय आधार आणि सांगीतिक प्राबल्य यामुळे या बासरीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी ब्रेन चेंबर रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आणि शास्त्रज्ञ उदय घाटके यांचे सहकार्य लाभले आहे. त्यांनी या बासरीच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये शास्त्रीय विश्लेषणाचे काम केले आहे. हे तंत्रज्ञान बासरीवर उतरवण्यामध्ये समीर काझी यांचे सहकार्य लाभले आहे. मिरज येथील वसीम सातारमेकर यांनी बासरीवर नक्षीकाम केले आहे. सावंतवाडी आणि बंगळूर येथे या बासरी वादनाची मैफिल झाली आहे. पखवाजच्या साथीमध्ये या बासरीचे सूर एक अनोखा स्वराविष्कार घडवतात, अशा प्रतिक्रिया संगीत रसिकांनी यावेळी दिल्या आहेत. 6 छिद्रे असलेल्या सर्वसाधारण बासरीतून निघणारे स्वर 20 ते 40 डेसिबल पर्यंत दूर जातात, तर समीर फ्लूटच्या वादनातून आलेले स्वर 45 ते 85 डेसिबल इतक्या लांब अंतरापर्यंत पोहोचू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. मुळात समीर फ्लूट हे एक वैचारिक तत्व आहे आणि याच्यामध्ये शास्त्र व संगीत यांचा अद्भुत मिलाप यातून एक समीर फ्लूट या तत्वाची निर्मिती झालेली आहे. हे एक बासरी नसून एक मुख्य तत्व आहे आणि त्याच्यातून स्वराचं माधुर्य, गोडी म्हणजे माधुर्य, गोडी आणि त्याची डेप्थ हे यांना समृद्ध आहे. त्यामुळे हे बासरी ही खूपच वेगळी ठरणार आहे. आणि ह्याच्याबरोबरच ध्रुपदला म्हणजे ध्रुपद शैली जशी परिपूर्ण संगीत शैली आहे तशीच ही बासरी परिपूर्ण आहे आणि ह्याचा ध्रुपद पद्धतीनं बासरी वाजवणं हे काम सुरू आहे. मुळात मी ध्रुपद पद्धतीनं बासरी वादनाचं शिक्षण गुंदेच्या ब्रदर्स सारख्या ध्रुपद यांच्याकडून घेतलेलं होतं आणि त्यातून मला बासरी वाजवताना ध्रुपद शैली ही एवढी संतृप्त आहे, तशा पद्धतीचं बासरीवरती का येऊ नये यासाठी आम्ही बऱ्याच 2-2.5 वर्षांपासून याच्यावरती संशोधन सुरू केलं. त्यामुळं आणि मग विविध तत्त्व आम्ही त्याच्यावरती साकारण्यात आली. मग त्यातलाच एक प्रयोग आहे की बासरीवरती लावलेला भोपळा जो स्वरांचा ॲम्प्लिफिकेशन बरोबरच स्वरांचं माधुर्य, त्याला गोडी आणि व्हॉइस कल्चरचं ध्रुपद पद्धतीमध्ये जसा त्याचा अवलंब होतो तशा पद्धतीनं केलं जातं. आणि त्याच्याबरोबरच या ध्रुपद शैलीच्या परिपक्वतेचं हे बासरीमधून येणारं हे पहिलंच एक आउटपुट आहे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतंय. नानाविध किस्स्यांद्वारे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडत यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे केंद्राच्या वतीने यशवंतरावांच्या जन्मशताब्दीनिमित्त राम प्रधान यांनी संपादित केलेल्या यशवंतरावाचे लेख, साहित्य आणि भाषणे यांचा समावेश असलेल्या शब्दांचे सामर्थ्य या पुस्तकाच्या 2ऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, प्रतिष्ठानच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यावेळी उपस्थित होते. मधुकर भावे म्हणाले, नव्या पिढीला कार्यकर्ते आणि आमदारांना स्वतःला घडवायचं असेल आणि महाराष्ट्र बिघडवायचा नसेल तर यशवंतरावांचे चरित्र आणि साहित्य समजून घ्यावे लागेल. 7 साहित्य संमेलनांचे उद्घाटक आणि 5 संमेलनांचे स्वागताध्यक्ष असलेल्या यशवंतरावांना मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले नाही. राम प्रधान म्हणाले, शब्द हे साधन असलेले साहित्यिक आणि राजकारणी शब्दबंधू आहेत. कल्पना, विचार, शब्द ही मानवाला मिळालेली सामर्थ्यशाली शक्ती आहे. या यशवंतरावांच्या विचारातूनच या पुस्तकाचे नाव शब्दाचे सामर्थ्य असे ठेवले आहे. यामध्ये यशवंतरावांच्या सहवासात आलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींविषयी त्यांनी लिहिलेले व्यक्तिचित्रे, आपल्या जीवनासंदर्भातील दृष्टिकोन आणि त्यांनी केलेले सिंहावलोकन या गोष्टींचा समावेश आहे. जन्मशताब्दी वर्षात राज्य सरकारने यशवंतरावांना साहित्यिक म्हणून पुरस्कार द्यावा असेही ते म्हणाले. राज्य शासनाने मंजूर केलेला मेट्रो प्रकल्प मूळ विकास आराखड्याशी विसंगत आहे, असा आरोप पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी केला. वनाज ते रामवाडी या प्रस्तावित मेट्रोला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवल्याचे खासदार सुरेश कलमाडी आणि शहर काँग्रेसने स्वागत केले आहे. या प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चापैकी 20% रक्कम केंद्र शासनाकडून लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सुरेश कलमाडी यांनी कळवले आहे. कलमाडी यांनी या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनामध्ये राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी आणि पुणेकरांना परवडणारी एलिव्हेटेड मेट्रो करण्यासाठी आपण 12 वर्षांपासून प्रयत्नशील होतो. खासदार या नात्याने राज्य आणि केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनीही मेट्रोबाबतच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी राज्य शासनाने मंजूर केलेला मेट्रो प्रकल्प मूळ विकास आराखड्याशी विसंगत असल्याचा आरोप केला आहे. बंगळूर येथील एलिव्हेटेड मेट्रोमुळे बंगळूरची वाट लागल्याचे जाहीर सांगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात एलिव्हेटेड मेट्रो मंजूर होत असताना मंत्रिमंडळात गप्प का बसले आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. चित्रकार चारुहास पंडित आणि भाग्यश्री पंडित यांनी तयार केलेल्या काष्टचित्र या नवीन कला प्रकारातील चित्रांचे प्रदर्शन नारायणपेठेतील सृजन आर्ट गॅलरीमध्ये सकाळी 11 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुले आहे. ते जून 10 पर्यंत चालणार आहे. या कला प्रकारात लाकडाचे नैसर्गिक रंग आणि पोत तसेच ठेवून त्यातील विविध रंगछटांचा वापर केला जातो. या प्रदर्शनात पंडित यांनी वन्यजीवन, अजंठा लेणी, देवता, वास्तू आदी विषय हाताळले आहेत.